पुण्यातील खडकी पोलीस स्टेशनमधून खुनाच्या गुन्ह्यासारखा गंभीर गुन्हा व त्याचप्रमाणे अनेक गुन्हे असलेला सिराज कुरेशी रात्रीच्या सुमारास गस्त तोडून खडकी पोलीस स्टेशनमधून फरार झालाय। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पोलीस त्याला सहकार्य करत असल्याची तक्रारही अनेक नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचं समोर आलंय। खडकी आणि आसपासच्या परिसरात गेल्या अनेक दिवस दहशत माजवत एका निरपराध युवकाचा खून केल्याच्या आरोपात अटक झालेला सिराज कुरेशी हा पोलीस कस्टडीतून फरार झाला होता। यामुळे पोलिसांवर अनेक प्रश्न निर्माण झाले होते। त्यातून तुरुंगातून आरोपी पळून गेल्या प्रकरणी खडकी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास भोसले अखेर निलंबित झालेत। माझं एवढंच म्हणणं आहे की आज खडकीमध्ये एवढा मोठा हादसा घडला, अख्खी खडकी हादरली। म्हणजे बाया रस्त्यावर मॉर्निंग वॉकला यायला तयार नाही आणि पोरांमध्ये एवढा दहशतीचा वातावरण असून आरोपी धरलेत, पोलिसांनी चांगलं काम केलं। पण जर आरोपी असा लॉकअपमध्ये पळून गेला तर याच्यात नक्की काय गोडबंगाल आहे ते 100% सगळ्यांसमोर यायलाच पाहिजे। आणि आज तो आरोपी इथनं पळून गेला आहे, त्यांनी जर उद्या पोलिसांच्या धरण्याच्या आतमध्ये काय मोठा गुन्हा केला तर याला जबाबदार कोण राहणार? काय सांगाल तुम्ही? 2 दिवसापूर्वी DCP साहेबांना एक लेटर दिलं होतं, काय लेटरमध्ये उल्लेख केला होता? आम्ही हेच उल्लेख केला होता की काही इथले कर्मचारी ते त्या गुन्हेगाराबरोबर आहेत, सराईत गुन्हेगार आहे तो, त्याला लागेल ती मदत करतात, लागेल ती गोष्ट आतमध्ये पण पुरवतात। माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांच्यावर पण योग्य कारवाई झालीच पाहिजे आणि आम्हाला न्याय व्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे। फक्त काही लोकांमुळे जर हा न्यायव्यवस्थेचा हात ढासळत असेल तर त्याच्यावरती DGP साहेब असतील किंवा CP मॅडम असतील यांनी योग्य न्याय द्यावा। आम्हाला खडकीकरांच्या यांच्या वतीने एवढीच विनंती। काय पुढचं पाऊल काय असणार तुमचं योग्य न्याय मिळेल? आज त्या पोराचा 10वा होता, योगीराज खंडाळेचा। तर आज संध्याकाळी आमचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्याच्या घरी आहे। आता DCP मॅडमला आम्ही भेटून आलो, त्यांचं म्हणणं आहे की संध्याकाळपर्यंत आरोपी आम्ही धरणार आहे। जर संध्याकाळपर्यंत आरोपी धरला नाही तर त्याच्या पुढची कारवाई आम्ही त्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात ठरवू आणि त्याच्या हिशोबाने आम्ही कारवाई करू। पण खडकीकरांना न्याय मिळवून देणार याची मला खात्री आहे। सगळी खडकी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। मोठा आहे खडकीमध्ये हा मागच्या आठवड्यात जो प्रकार घडलेला आहे, एक सुशिक्षित आणि तरुण युवक प्राणाला मुकलेला आहे। मी युवकांचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्याला सांगू इच्छितो की युवकांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे खडकीमध्ये आणि विनाकारण पोलीस आरोपींना सोडून, गुन्हेगारांना सोडून फक्त रस्त्यावर जे रात्रीचे फिरणारे युवक आहेत त्यांना मारहाण करून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचं, म्हणजे पब्लिक आता नागरिक असे कात्रीत अडकल्यासारखे झालेले आहेत। एकीकडून गुन्हेगारांचं धोका, एकीकडून पोलिसांचं दहशत, यामध्ये युवक आता संभ्रमात आलेला आहे की आम्ही नक्की करावं काय। आणि जर अशी त्यात एवढी मोठी घटना घडल्यानंतर आरोपी जर लॉकअपमधून पळून जातो आहे तर आता मला असं वाटतं की युवकांनीच एक मोठा निर्णय घेऊन स्वतःचं संरक्षण स्वतःच करावं लागेल। ही खडकीकरांवर वेळ आलेली आहे। नाव सांगा। प्रतिनिधी रमेश कांबळे, NTV न्यूज मराठी, खडकी।